प्रमुख पाहुणे, आदरणीय मुख्याध्यापक, मान्यवर शिक्षक वर्ग आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, मी धनंजय अनिल भालेराव, इयत्ता 9वी अ विद्यार्थी. आज मी आपल्यासमोर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे महत्त्व व उद्देश या विषयावर काही विचार मांडणार आहे. आपल्या भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाला, तरी संपूर्ण भारत त्यावेळी स्वतंत्र झाला नव्हता. हैदराबाद संस्थान स्वतंत्र राहण्याचा हट्ट धरून बसले होते. मराठवाडा हैदराबाद संस्थानाचा एक भाग होता व त्यामुळे मराठवाड्यातील जनतेला स्वातंत्र्याचा आनंद मिळू शकला नव्हता. हैदराबादच्या निजामाने एक स्वतंत्र राष्ट्र उभारण्याचा एक विचार केला. त्याची रजाकार सेना सर्व सामान्य लोकांना मारहाण करू लागली, शेतकऱ्यांची शेती जप्त करू लागली, सर्वांना त्रास देऊ लागली. तर या स्वातंत्र्याच्या संघर्षात सर्व शिक्षक, वकील, शेतकरी, महिला, विद्यार्थी मोठ्या धैर्याने पुढे आले व त्या संघर्षात सहभागी झाले. खूप साऱ्या युवकांनी भूमिगत हालचाली केल्या. शेतकऱ्यांनी त्यांची पिकं, शेती व घरं सोडून संघर्षात सहभागी झाले. ही परिस्थिती पाहून भारतीय सरकारने एक ऑपरेशन पोलो नावाची एक मोहीम राबवली व खूप दिवसांच्या प्रयत्नानंतर व कारवाईनंतर आपला मराठवाडा 17 सप्टेंबर 1948 रोजी स्वतंत्र झाला. हा दिवस केवळ आपण एक उत्साह न पाहता त्याचे अर्थ समजून घेतले पाहिजे. लढणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करणे. मित्रांनो, मी सांगू इच्छितो, आपण हा दिवस केवळ साजरा न करता त्याचा अर्थ लक्षात घेतला पाहिजे. स्वातंत्र्य मिळवणे जितके कठीण आहे तितकेच त्याचे संरक्षण करणेही महत्त्वाचे आहे. आपल्या देशाच्या प्रत्येक विद्यार्थ्याने, प्रत्येक नागरिकाने प्रगतीसाठी, समाजाच्या विकासासाठी आपली जबाबदारी समजून हवे ते कार्य करायला पाहिजे. मी शेवटी इतकेच म्हणेल की स्वातंत्र्य हीच खरी भक्ती आहे व तिचे जतन करणे हीच खरी देशभक्ती आहे. धन्यवाद.